नाना पवनाचा साटू वाजनलिया नितो अंगेशी बोभाटो सांडिती मेघ. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 734 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे धृती. नाना पवनाचा साटू वाजनलिया निटो अंगेशी बोभाटू सांडिती मेघ. दृष्टांत दिलेला आहे. वायूचा साठा एकदम सरळ वेगाने वाहू लागला म्हणजे ढग जे असतात ते ढग आपल्या अंगाला गर्जनेसह टाकून देतात. म्हणजे याचा अर्थ काय, जोरात जर वारा वाहत असेल तर ढग विरून जातात. किंवा दुसरा दृष्टांत दिला का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवणे मिठी देती. दुसरा 2 दृष्टांत दिले याच्यामध्ये. या ओळीमध्ये अगस्ती ऋषीला अगस्तीची चांदणी येते आकाशामध्ये आणि त्या अगस्ती ऋषीला पाहिल्यानंतर काय होतं, समुद्राला भीती वाटते अगस्ती ऋषीची की त्याचा तो आवाजच बंद होतो. आजही अशी परिस्थिती आहे की अगस्ती ऋषीची चांदणी पाहिल्यानंतर समुद्राचा जो आवाज आहे तो आवाज बंद होतो. म्हणजे समुद्र हा मौन धारण करतो. किंवा दुसरा दृष्टांत दिला, चंद्रोदयी कमळवणे मिठी देती. कमळामध्ये 2 प्रकार असतात. एक आहे सूर्य विकासिनी आणि एक आहे चंद्र विकासिनी. माळीनबाई माळीनबाई तिथे पुन्हा वर्णन जास्त आणखी. का अगस्तीची आणि चंद्रोदयी कमळवणे मिठी देती. काही सूर्य विकासिनी, सूर्याचा उदय झाला की काही कमळ विकसित होतात आणि काही चंद्राचा उदय झाला की काही कमळ विकसित होतात. म्हणजे काही चंद्र विकासिनी असतात आणि काही सूर्य विकासिनी असतात. तेव्हा इथं चंद्र विकासिनी कमळाचं उदाहरण दिलेलं आहे की चंद्रोदयी कमळवणे मिठी देती.
चंद्राचा उदय झाल्याबरोबर सूर्यविकासिनी कमळं मिटतात आणि चंद्रविकासिनी कमळं फुलल्या जातात. आणखी एका ओवीतून दृष्टांत देत आहेत. 4 ओव्यातून दृष्टांत दिले आणि एका ओवीत सिद्धांत सांगतात पुढच्या ओवीमध्ये. हे असो पावो उचलिला, मदमुख न ठेविती खाला, गर्जोनी पुढे झाला सिंह जरी. बरं, हत्तीची सिंहाची गर्जना असते. सिंहाने गर्जना केल्यानंतर किती जरी मदोन्मत्त हत्ती असला तरी तो पाय उचलला तर तो खाली टेकवत नाही, इतका भीतो तो हत्ती. तो वरचा वरच असं पाय धरतो पण टेकवत नाही खाली. काय पावो उचलिला, मदमुख न ठेविती खाला. ती गर्जना सिंहाची जर ऐकली तर तो हत्ती उचललेला पाय तसाच धरतो भीतीनं, पण खाली टेकवत नाही. गर्जोनी पुढे आला सिंह जरी. काय सिंह गर्जना करत पुढे आला आणि हत्तीला भीती वाटली की तो तसाच पाय धरतो. या 2-3 ओव्यातून दिलेले 4-5 दृष्टांत आहेत. त्या दृष्टांताप्रमाणे तैसा जो विधिरू उठलिया अंतरू, मनादिके व्यापारू सांडिती उभी. त्याप्रमाणे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यमाचे प्रकार आहेत. यम नियम हे यमाचे प्रकार आहेत. अर्थात यमाचं अनुष्ठान केल्याने हे धैर्य उत्पन्न होतं. जर अहिंसा बाळगली, आपण सत्य बाळगलं, ब्रह्मचर्य पाळलं, परिग्रह कुठला केला नाही, तर काय होतं, आपलं धैर्य जे आहे ते बळकट होतं. धैर्य वाढल्या जातं. धृती म्हणजे धैर्य, ते वाढल्या जातं. आणि ते वाढल्यानंतर काय होतं, मन, बुद्धी, इंद्रिय आणि देह हे सर्व आपापला व्यापार जो आहे तो उभ्याच टाकून देतात. धैर्य वाढलं या वरच्या 2-4 गोष्टीवरून, तर काय होतं, मग मनही बंद राहतं, काही व्यवहार करत नाही. बुद्धीही स्थिर राहते, इंद्रियही स्थिर राहतात आणि देहही स्थिर राहते. हे आपला व्यवहार जो आहे तो उभ्याच टाकून देतात, म्हणजे स्थिर राहतात. इंद्रिय विषयांची या गाठी अपैसया सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी रिगती दाही. यम नियम ज्याला म्हणतो आपण, ते यम वरच्या 2 ओव्यातून सांगितलं. यम कशाला म्हणतात, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याला यम म्हणतात. आता नियम कशाला म्हणतात ते सांगता आहेत. नियम इंद्रिय विषयांच्या गाठी अपैसया सुटती किरीटी, मन मायेच्या पोटी रिगती दाही. नियमाचा विचार सांगता आहेत. अर्जुना, शौच, शुद्धता, संतोष, मनाची धावाधाव नसणं, समाधान, कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी मन कधी विचलित होत नाही. कशी
मग ती अनुकूल असेल, मग ती प्रतिकूल असेल, मन कधीही अशा प्रकारे त्याला दाद देत नाही. म्हणजे मन हे अत्यंत स्थिर राहतं. शौच, शुद्धता, संतोष, समाधान, तप. तपश्चर्याला फार महत्त्व आहे. हे सगळं परमार्थातला विषय आहे. कारण संसारात काहीच होत नाही ना. आपण कुठले नियमही पाळत नाही. संसाराचे नियम पाळतो आपण, पण परमार्थाचे नियम पाळत जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं. त्याच्यापासून काही आडलंय का हो आपलं? परमार्थावाचून काही आडलंय का? नाही. जमलं तर जमलं, नाही तर जसं जमल तसं. तुम्ही रोज येत नाही प्रवचन, आमच्या मागं काम असतात, तुम्हाला काय उद्योग आहे. जसं जमल तसं, जसं जमल तसं, जसं जमल तसं प्रपंचाचं नाही लक्षात ठेवा. प्रपंच मनुष्य काटेकोरपणाने करतो आणि परमार्थात जमेल तसं. मग तो तुमचा बाप आहे सगळ्यांचा, लक्षात ठेवा. पिता हमस्य जगतो. भगवान काय म्हणतात गीतेमध्ये? पिता हमस्य जगतो, माता धाता पिता महा. सर्व मी आहे. मग हे मस्त वस्ताद आहे. मग तुम्हाला फळं देण्याकरता तुमच्या कर्माप्रमाणे, तुमच्या वागण्याप्रमाणे, तुमच्या आचाराप्रमाणे मी तर बसलोयच फळ द्यायला. त्याचा काय वाद आहे काय? म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की संतोष फार महत्वाचा आहे. तपाला फार महत्व आहे. तपावर बोलत होतो मी. तप तर आपलं नाहीच, कारण आपल्याला उद्योग फार, आपल्या मागे फार उद्योग आहेत, लक्षात ठेवा. आमच्या अविनाशच्या तर 7ला नेमकी गिऱ्हाईक येतात. 7ला. अरे मग रोकडे साहेबाला फोन करायचा तू, नाही का? तुला वेळ नाही तर त्यांना फोन करायचा. ते नेमके 7ला गिऱ्हाईक येतात. आणि मी तर असा परतंत्र, तर काही विलाज नाही माझं. काय करणार सांगा? काय तप फार मोठं. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. म्हणून नियमाने परमार्थाला नित्य नेम नामी, ते प्राणी दुर्लभ. म्हणजे मला सुद्धा लाज वाटते. तुम्हाला नाही काय वाटत, पण मला मनात सुद्धा लाज वाटते. काय नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जळवा. मोठ्याने म्हटलं हरळीबाई. हरळीबाई यांच्यावर माझी फार भावना आहे जोडीवर. बाकीच्या तेवढी नाही, या दोघीवर जास्त. काय तप, स्वाध्याय, स्वाध्याय दररोज नियमाने हरिपाठ म्हटलाच पाहिजे. गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, जप, पूजा हे स्वाध्याय आहे आपला. हे नियमाने करणं अतिमहत्त्वाचं आहे. जसं आपण बाकीच्या गोष्टी नियमाने करतो, तसं हे सुद्धा नियमाने करणं फार महत्त्वाचं आहे. बाकीचं बाजूला, परमार्थ पाहिला. कारण परमार्थ करण्याकरता भगवंताने हा देह दिला, लक्षात ठेवा. पण आम्ही प्रपंचात खाण्यावारी घालवलं, लक्षात. पण देवे दिला देह भजना, मोठे म्हणतात भजना गोमटा. काय गोमटा म्हणजे सुंदर देह भगवंताने दिला. तो प्रपंचाकरता दिला नाही, तो परमार्थाकरता दिला. आणि बाकी कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं वगैरे हे प्रपंचाकरता आहेत. आणि केवळ मनुष्य देह हे परमार्थाकरता आहे.
पण इथं उलट आहे सगळं. काय ईश्वर प्रणिधान, परमात्म्याच्या ठिकाणी एकनिष्ठा. आपलं तसं नाही ना, हुरग हुरण तुळजापूर, आवाजबाई इकडं, पुणबाई तिकडं, जोगवा मागे चौकडं. ईश्वर प्रणिधान हो नाही आहे आपलं, लक्षात ठेवा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापी काम नाही आता. लक्षात, आम्ही कधी तळी उचलत नाही, आम्ही कधी चांगभलं म्हणत नाही. लक्षात ठेवा. हो, कधीच नाही. एक धरीला चित्ती, आमचं तरी असे आहे, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हे सगळे त्यांनी अवतार घेतलेत, कार्य परत्वे. आम्ही ते पोटा करता चालू ठेवलं, तो भाग सोडून द्या. अवतार घेतलेले काम तेव्हा संपलं जातं, पुन्हा ते पुढं चालवायचं. आम्ही चालवले ते पोट भरून. ईश्वर प्रणिधान फार महत्त्व आहे, आम्हाला कळत नाही. द्या सोडून विषय. तसं काही वाईट मानायचं कारण आहे, तुम्ही वाईट मानणार नाही म्हणा, तसं काय नाही. तुम्हाला खेद कधी वाटतच, काही जरी म्हटलं तरी तुम्ही खुश. खेद मानायचा नाही आहे. त्यांचं काम आहे बोलण्याचं, आपलं काम आहे का व्हावं यायचं. पण वाईट वाटतं मला. जाऊ द्या, माझं वाईट माझ्या ठिकाणी. हा नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे, आणि हे सगळे नियम पाळण्याकरता धैर्य लागतं. काय लागतं? धैर्य. विषय चाललाय धृती. आपला धृती म्हणजे धैर्य. ते धैर्य निर्माण झालं म्हणजे इंद्रियांच्या विषयाशी पडलेल्या ज्या गाठी आहेत त्या आपोआप सुटल्या जातात. इंद्रिय विषयांच्या ज्या गाठी ग्रंथी आहे ती आपोआप धैर्यामुळे सुटल्या जाते. आपलं का होत नाही नियमात? धैर्य नाही आपल्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी धृती नाही आहे, म्हणून परमार्थ आपला नियमाने होत नाही आहे. लक्षात ठेवा. आणि 10ही इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे अंतर्मुख होतात धैर्याने. लक्षात ठेवा. त्यांची धावाधाव संपल्या जाते. कशाने? या धृतीनं. आणि मनरूपी जे आहेत त्या मनरूपी आईच्या कुशीमध्ये हे सगळे इंद्रिय प्रवेश करतात आणि स्थिर होतात. कशाने? हे यम आणि नियम हे पाळले असता धैर्य वाढत जातं. अधोर्ध्व गुढे काढी प्राण नावाची पेंडी. बांधून घाली उडी मध्यमे माझी. धैर्य, धृती, हे जे सात्विक धैर्य आहे हे अधोर्ध्व. अधो म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर. खालीवर गुढे काढी म्हणजे गुदरंध्र आणि वरचं नासारंध्र यांच्या ठिकाणी असलेली प्राण अपान. हे प्राण अपानाचे जे गुह्य आहेत तत्व, ते गुह्य काय आहे? आसन, प्राणायाम यांच्या योगाने प्राण अपानाच्या ठिकाणी शुद्धी होते. प्राणायामाला फार महत्त्व आहे. लक्षात ठेवा. काय? प्राणायामाने आयुष्य वाढलं जातं, प्राणायामाने आरोग्य चांगलं राहतं, प्राणायामाने देह शुद्ध होतो. ते प्राणायाम, या प्राणायामाच्या योगाने, आणि हे आसन प्राणायाम, आसनालाही महत्त्व आहे. काय? आसनात 84 प्रकार आहेत आसनामध्ये. मग कोणतं का आसन होईना
पण ते निश्चित पाहिजे आणि नित्य पाहिजे. म्हणून हे प्राणायामाच्या योगाने काय होतं? शुद्धता प्राप्त होते. कशाच्या ठिकाणी? प्राण अपानाच्या ठिकाणी. प्राण आणि अपान दोन जे वायू आहेत, दोन ठिकाणाहून सुटणारे, त्यांच्या शुद्धी होते. आणि प्राण आणि अपान, व्यान उदान समान, नाग कुर्म कृकल, देवदत्त आणि धनंजय उपप्राण, पंचप्राण आणि पाच उपप्राण, नाग कुर्म कृकल, देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण आहेत. प्राणालाच ही कार्यपरत्वे वेगळी वेगळी नावं दिली, त्यांच्या कार्याप्रमाणे त्याला नावं दिलेली आहेत. अर्थात हे निश्चितच त्यांना शिस्त प्राप्त होते. या प्राणायामाने प्राण अपानाला शिस्त प्राप्त होते. हे जे 10 प्राण सांगितले, प्राण, पंच उपप्राण, पंच मुख्य प्राण, यांच्या ठिकाणी सुद्धा नियमितपणा प्राप्त होतो. संकल्प विकल्पाचे लुगडे, सांडोनी मन उघडे, बुद्धी मागिलीकडे उगीची बैसे. काय? संकल्प विकल्पाचे लुगडे. विचार करा, लुगडं सोडायचं म्हणजे कोणतंही नाही, गैरसमज करून घ्यायचा नाही आहे, लक्षात ठेवा. एकदा महाराज लोकांची पंगत बसली अशी, मग आता वाढायचं, तुम्हाला आले तुमच्या दारात ना, मग तुम्ही वाढायचं, कशाला विचारायचं? तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं? आपण गपचूप वाढ की, शहाणपणा कशाला? ते एक महाराज म्हणलं मला पातळ सोडून सगळं आवडतं. मग तुझा मुद्दा गेला, मी आल्या पातळ सोडून बघा. मग कशाला विचारलं? पातळ याचा अर्थ मला पातळ, काही लोकांना पातळ भाज्या आवडत नाहीत, घट्ट आवडतं. तसं अर्थाचा अनर्थ ज्याला म्हणतो आम्ही. इथं काय म्हटले लक्षात ठेवा की संकल्प विकल्पाचे लुगडे. लुगडे सोडून टाकायचे, पण कोणतं? संकल्प आणि विकल्प. मनामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये संकल्प विकल्प राहता कामा नये. जर संकल्प विकल्प राहिले तर मनाला स्थैर्य प्राप्त होत नाही. म्हणून संकल्प विकल्प नको आहे. एकच संकल्प असावा परमात्म्याबद्दल. संकल्प विकल्पाचा त्याग करणं फार महत्वाचं आहे. पण आपली स्थिती उलटी आहे. आपण नेहमी संकल्प विकल्प करत राहत. आपलं मन कधी स्थिर राहतच नाही. झोपल्यावर राहत नाही, पूजा करायला बसलं तरी राहत नाही, जप करायला बसलं तरी राहत नाही, किंवा ध्यान करायला बसलं तरी राहत नाही. आपलं मन स्थिर राहत, ते सारखं संकल्प विकल्प करत राहत. मन स्थिर झालं पाहिजे. आता कोठे धावे मन. मनामध्ये संकल्प विकल्प नको आहे. मन स्थिर झालं तरच सुख प्राप्त होईल. जोपर्यंत मनाची धावाधाव चालू आहे तोपर्यंत कधीही सुख प्राप्त होणार हो नाही. उलघाल 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 सारखी चालू असते, लक्षात ठेवा. म्हणून संकल्प विकल्पाचे लुगडे, सांडोनी मन उघडे. मनाच्या ठिकाणी असणारे जे संकल्प आणि विकल्प आहेत ते टाकल्याशिवाय मन उघडं होत नाही, मन रिकामं होत नाही, मन एकाग्र होत नाही. म्हणजे संकल्प विकल्प टाकणं फार महत्त्वाचं आहे.
त्याला मी परवा तुम्हाला नेहमी सांगत असतो की मनात काही संकल्प विकल्प आले की त्यांना तिथं पाठवायचं. एक तर समाधीजवळ, आता तुम्ही पाहिले सोहळे, रथाचा सोहळा पाहिला, पालखीचा सोहळा पाहिला, पंढरीचा सोहळा पाहिला, तिकडं पाठवायचं मनाला. मन तर वाईट आहे, तुमचं काय माझं काय वाईट म्हण आहे. मन हे सारखं निगेटिव्ह विचार करत राहत, चांगले विचार मन कधी करतच नाही, लक्षात ठेवा. म्हणून मनाला विचार करू द्यायचाच नाही. मन हे नेहमी तिकडं पाठवायचं, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे संकल्प विकल्प निर्माण होणार नाहीत. चांगल्या वाईट गोष्टीचा विचार मन करणार नाही. मनाला नेहमी परमात्म्याकडे पाठवायचं, कुठेही पाठवा, पण म्हणजे ते मन स्थिर राहील. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडून मन उघडे, बुद्धी मागिलीकडे उगीच पैसे. आणि मग लक्षात ठेवा, मनाच्या ठिकाणचे संकल्प विकल्प जर गेले तर मग बुद्धीसुद्धा मनाची बाजू घेऊन स्थिर राहत, शांत राहत. ऐशी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती. ऐशी धैर्य राजे जेणे, याप्रमाणे या धृतीमुळे म्हणजे या धैर्य राजामुळे यम सांगितले तुम्हाला 5, नियम सांगितले 5. का या यम नियमाच्या योगाने मनाला काय होतं, मन स्थिर करायचं आहे. यम नियम आसन प्राणायाम काय सत्य अहिंसा वगैरे यांच्यामुळे याचं पालन केल्यानंतर मन स्थिर होत असतं. म्हणून नाही जमलं तर प्राणायाम करत राहा, म्हणजे मन स्थिर होतं. प्राणायामाचे पुष्कळ प्रकार आहेत. काय तुम्हाला जो जमेल तो प्राणायाम करत राहा. त्यामुळे प्राणाला प्रत्याहार आणि धारणा या दोन्हीच्या योगाने प्राणाला प्रत्याहार. या लोकाला का कळत नाही हे दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. मुसलमानाच्या मशिदीत काय नियम पाळल्या जातात आणि आमची गिधाडं नियमच पाळत नाहीत. त्यांच्या नावाने कुठवर बोंब मारावी हो. प्रत्येक जण येताना ते वेगळंच, प्रत्येक जण येताना वेगळंच. त्यांना कळत का नाही इथं काय चाललंय, आपण का बोंबलावं, कशा करता, शांत राहावं, हे का कळू नये आपल्या लोकांना. म्हणून तर चला, काय लक्षात आलं का तुमच्या. ऐशी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे, स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती. ऐशी धैर्य राजे जेणे, या धैर्य राजामुळे मन प्राण आणि करणे म्हणजे इंद्रिय यांना काय होतं, पण प्राण आहेत, प्रत्याहार आहे, ध्यान आहे, धारणा आहे. यामुळे इंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत, इंद्रियांची जी धाव आहे ती धाव शांत हो. याच्यामुळे कशा धैर्यामुळे. म्हणून परमार्थात तरी धैर्य सगळीकडेच पाहिजे, पण परमार्थात तरी धैर्याला फार मोठं महत्त्व आहे. काय पण आपण धैर्य बाळगत नाही, त्याच्यामुळे आपलं समाधान बिघडल्या जातं, आपलं समाधान राहत नाही. तसं आपल्याला काही वाटत नाही, आपण तसे घट्टेपडे आहोत, त्याच्यामुळे आपल्याला तसं काही वाटत. जरी माऊलीने सांगितलं तर माऊलीला काय धंदा होता का नव्हता कोणाच ठाऊक. काय माऊलीने जरी सांगितलं एवढ्या गोष्टी
तरी आम्हाला मात्र त्याच्याबद्दल शुभ अशुभ सुख दुःख काहीच वाटत. हे दुर्दैव आहे, दुर्दैव. लक्षात ठेवा. मग आगवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निर्वडी योगाची. तुम्ही भाविक आहात, धार्मिक आहात, तुम्हाला आवड आहे म्हणून बोलतो मी. ते बाकीच्या लोकांना काय बोलायचं कारण आहे? बाकीच्या लोकांना काही कळतच नाही. पण तुम्हाला कळतं म्हणून सांगायचं, बाकीचं काही नाही. तुम्हाला आवड आहे म्हणून सांगायची पाळी आहे. म्हणून माऊलीनं सांगितलं, साधू संतांनी सांगितलं. कोणाला कळण्याकरता, भाविकाकरता, हे सर्वाकरता नाही आहे. लक्षात ठेवा, हे भाविकाकरता आहे. काय? मग आगवीची घडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निर्वडी योगांची आहे. मग आगवीची घडी आणि मग मन आहे, प्राण आहे, इंद्रिय आहेत, हे सर्व संगरहित झाले पाहिजेत. हे सर्व निसंग झाले पाहिजेत. म्हणजे संगरहित झाले पाहिजेत. एकदा संगरहित झाले की मग परमार्थ सोपा होतो. मन, प्राण, इंद्रिये हे संगरहित झाली पाहिजेत. हे निसंग झाले पाहिजेत. हे पवित्र झाले पाहिजेत. म्हणजे परमार्थ सोपा जातो आणि सहज परमार्थ होतो. ध्यानाचा आत जे सविकल्प आहेत, ध्यानातही प्रकार आहेत. निर्विकल्पता आहे, सविकल्पता आहे. निर्विकल्पे मते म्हणजे ध्यान आहे, सविकल्पे मते म्हणजे ध्यान नाही आहे. म्हणून त्यातही निर्विकल्पता ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे विकल्प नको आहेत. हे कशाने सगळ्या गोष्टी होतात? धृती, धैर्य. धैर्य, सात्विक धैर्याचा विचार माऊली ज्ञानराज वर्णन करतात. भगवान अर्जुनाला सांगतात, तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. आता विश्वात्मके